आंदोलन चालू आसा फार्मर्स बिला बद्दल जे सगळं भारतभर चालू आसा त्याच्या बद्दल सगळ्यांना कल्पना आसात पण आयज आमच्या गोव्या राज्याचेर जो कितें तेचो स्पेशल इफेक्ट जावपाचो आसा बिलाचो त्या बद्दल उलोवपाक आमी हांगासर बसले. तुमकां खबर आसतलें की सगळ्यात पयलीं 3 वेगवेगळे ऍक्ट भारत सरकारान केले. ह्या 3 ऍक्टांपैकी जे 2 ऍक्ट महत्वाचे आसात. एक आसा आमी आतां व्हडली व्हडली नांवां न घेता सांगता सरळ तुमकां. एक आसा स्पॉन्सर्स बील आणि दुसरे आसा ट्रेडर्स बील. ह्या 2 शॉर्ट नावांनी आमी तांकां वळखया. ह्या दोन्ही ऍक्टांचो जो कितें गोवा राज्याचेर परिणाम जावपाचो आसा तो खूब डेंजरस खूब भयानक जावपाचो आसा. फर्स्ट ऑफ ऑल हेंच्यांनी केला कितें ट्रेडर्स बील जर आमी पळयली जाल्यार आमच्या गोवा राज्यांत जे ट्रेडर्स आसात स्पेशली एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट यार्ड सब यार्डान जे बसणारे गोंयकार व्यापारी ह्या व्यापाऱ्यांका गोवा राज्यात ऍक्टाच्या अंडर टॅक्स भरचो पडटा. पण नवीन हे जे ट्रेडर्स ऍक्ट तयार केला हेंच्यांनी तातूंत केला कितें की डायरेक्ट ऑनलायन रजिस्ट्रेशन जातले आणि जेचे ऑनलायन रजिस्ट्रेशन जाला असो मनीस जो मागीर भारताच्या खंयच्याय कॉर्नरान आसुनी डायरेक्ट आपलो माल गोव्यानूच न्हू तर दुसऱ्या भारताच्या खंयच्याय कॉर्नरान डायरेक्ट विकू शकता. म्हणजे जो ट्रेडर हांगासर बसला तेचे सरळ सरळ नुकसान. तेतून आमचो गोंयकार ट्रेडर टॅक्स भरता आणि ह्या ऍक्टाच्या भितर ह्या ट्रेडराक जो नव्या ऍक्टाच्या अंडर आसा कसलोच टॅक्स ना. हो सरळ सरळ प्रामाणीक गोंयकार व्यापाऱ्यांचेर जाल्लो अन्याय आसा. तेच्या बद्दल जागृती जावपाची गरज आसा. दुसरो जो ऍक्ट केला स्पॉन्सर म्हज्या कडेन ऍक्टाची कॉपी आसा. तुम्ही जर पळयशात जाल्यार फार्मरच्या डेफिनेशनान ह्या ऍक्टान सगळ्यो गोष्टी घालून दवरलेल्यो आसात. फिशरीज, डेअरी, पिगरी जे जे कितें फक्त फार्मिंगूच न्हू आमच्या गोंयांत बागायती शेती आसा ती धरली तरी इवन नुस्तेकार सगळ्यांका हितून इफेक्ट जावपाचो. आनी हेंच्यांनी केला कितें फार्मर्स ऍक्ट तुम्ही करता जाल्यार सगळ्यात पयली गरज आसली फार्मर्स प्रोटेक्शन ऍक्ट म्हणटा तेन्ना आमचे कडेन आजून एक ऍक्ट आसा कंज्युमर्स प्रोटेक्शन ऍक्ट. कंज्युमर्स प्रोटेक्शन ऍक्टूच असो तयार केला की कंज्युमर म्हणून जो कोण कोर्टान वयता त्याच्या बाजूक कायदो उबो रावतलो त्याच्या रक्षणाक काम करतलो. पण हो जो फार्मर्स ऍक्ट आसा तेतून फार्मरांच्या प्रोटेक्शनाक कांयच केल्लें ना. एक सरळ सरळ एक मनीस एग्रीमेंट करतलो सीजन सुरू जावच्या आदींच म्हणजे पावस पडच्या आदींच आयज गोंयचो काजू आसा आमचो जाल्यार एक मनीस येता आनी आख्खे गोंयचे काजू दुकानदार प्रोड्युसर जे फार्मर आसात त्यांच्या वांगडा एग्रीमेंट करतलो काजू तयार जावच्या आदीं की एंडाक म्हाका इतलो किलो काजू तुज्या कडल्यान येवंक जाय तेची अशी क्वॉलिटी आसूंक जाय तेका वजन इतलें आसूंक जाय तेचो कलर असो आसूंक जाय सगळें आदींच ठरयता. पावसा वांगडा आमी एग्रीमेंट करूंक शकना की पावस इतलो पडटलो काय ना तो. पण फार्मरा वांगडा डायरेक्ट येवन स्पॉन्सर नांवाचो मनीस एग्रीमेंट करतलो आनी ह्या खातीर फाल्यां तो म्हणटलो हांवें तुज्या वांगडा एग्रीमेंट केल्लें अमक्या क्वॉलिटीची गोश्ट जाय ती तुवें म्हाका दिवंक ना हांव आतां तुजी घेयना ना जाल्यार म्हाका इतल्या कमी किमतीन दी. किंमत सुद्दां आदींच ठरोवंक मेळटली. हेचो सगळ्यांचो परिणाम असो आसा की फक्त आता आमचो फार्मरूच न्हू बागायतदारूच न्हू नुस्तेकार दूध जे काडटा गायचे सगळे जे प्रकारचे हे जे बारीक बारीक बिझनेस उरल्यात ते सगळे जाण त्रासान पडले. खरी गरज जर कितें आसलेली ह्या कायद्याक जाल्यार 3 गोष्टींची गरज आसली. पहिली गोष्ट म्हणजे
एक मिनिमम प्राइस तरी ठरवूंक जाय आसली सरकारान एक्टानूच की ह्या प्रायसाच्या सकयल खंयचेच एग्रीमेंट जावंक शकना हे ह्या एक्टान ना. दुसरे जाय आसले की तुम्ही एग्रीमेंट म्हणटा जाल्यार त्याची कंडिशनां मिनिमम कितें आसतली. फाल्यां ह्या अमक्याच्या सकयल वचोन ती कंडिशन जर फुलफील जायना जाल्यार तो फार्मर त्रासान पडोंक जायना. आणि तिसरी गोष्ट ह्या एक्टान मिसिंग आसा, जर तो फार्मर्स प्रोटेक्शन आसा एक्ट जाल्यार फाल्यां म्हाजेर जर अन्याय जाता फार्मराक अशें दिसले तर एक्टान प्रोविजन जाय आसले की तो त्याच्या खातीर खंय तरी वचूंक शकता आणि आपल्या अन्याया विरुद्ध जसो कंज्युमर मागू शकता कंज्युमर कोर्टान वचोन तसो तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठोवंक शकता आणि ताका कोर्ट सपोर्ट करतले. हे तीन गोष्टी नसल्या कारणान आयज सगळो आमचो गोंयचो फार्मर जो आसा आनी आमच्या देशाचो जो फार्मर आहा तो व्हडल्या त्रासान पडपाचो हे एक्टा खातीर. आणि हे अवेअरनेस आमी करपा खातीर आयज आतां आमी हांगासर जमलेले आहात. अशेंच आमी काँग्रेस पक्षातर्फे सगळ्या मार्केटांनी वचोन सगळ्यांका कॉन्टॅक्ट करतले, ट्रेडरां वांगडा उलयतले, फार्मरां वांगडा उलयतले, तेंच्योय समस्या कितें आसा ते आमी आयकून घेतले आनी तशेंच ते आतां तेंच्यांनी हेच्या विरुद्ध कितें करूंक जाय हेच्या बद्दलूय आमचें डिस्कशन जालें. प्रश्न आशिल्लो सोल्युशन कितें हेजेर आणि एक बेसिकली एक करपा फाटी कारण कितें दिसता तुमकां की कारण कांय जाण बीग शार्क्स आसा तांकां फायद्या खातीर हें केलें अर्थात तशें दिसता सरळ सरळ दोन व्हडले प्लेयर आयज तयार जाल्लेले आसात सबंद देशात. एक आसा ही रिलायन्स रिटेल चेन जाल्या आणि दुसरी जाल्या ही अदानी रिटेल चेन. हे लोक आयज व्हडल्या प्रमाणाचेर भारत देशात स्वता जावन एग्रो प्रॉडक्ट्स कितें आसात तेंच्यो किंमती ठरोवंक लागल्यात. जर पत्रकारांनी चवकशी केली तर समजा हिमाचल प्रदेश सारकी जागो आसा थंयसर एका टायमार जितले सफरचंद ऍपलाचे जे प्रोडक्शन जाता आख्ख्या हिमाचल प्रदेशाचेर ते ह्या अदानीन एकदा विकत घेतलेले. आयज तो गोव्यान येवन जर सांगी की हांव जितलो गोंयचो काजू आसा सगळो एका टायमार घेता सीजन येवच्या आदीं, गोंयचो सगळो आंबो जो आसा तो एकाच वेळार घेता सीजन येवच्या आदीं, जाल्यार कितें करपाचें. आणि तो आपूण स्वता ठरयतलो. एक सामान्य शेतकऱ्याची व्हडल्या अशा जो स्पॉन्सर म्हणटा ट्रेडर म्हणटा त्याच्या वांगडा फायट करपाची ताकद आसा शक्य ना. आणि हे अशें जातले जर हे त्याच्या बद्दलची काळजी एक्टान घेवनात जाल्यार. आणि म्हणून सादीच गोष्ट आता फिशरमॅन एड केला हांचेरी फिशरी जर एकट्यान कोणी येयलो आयजूच पळयात आमी विचार करा आयज फाल्यां सकाळी म्हापसा मार्केटान नुस्त्याचो प्रायस कितें आसतो हे कोण ठरयता. हो प्रश्न जर पत्रकारांनी सरकाराक विचारलो जाल्यार कळटलें. आयज गोंयचो जो फिशरमॅन आहा त्याच्या हातान ही कॅपॅसिटी उडोवंक ना की नुस्त्याचो रेट कितें आसतो. ट्रेडर्स जे आसात जे मार्केटान बसतात त्यांच्या वांगडा तुम्ही उलयशात जर एक प्रमुख एक एखाद्या गोष्टीचो प्राइस तो सांगता ट्रेडर तो कित्याक कितें वयल्यान सांगता ताका कसले कसले टॅक्सीस असतात आणि कसले पैसे ताका दिवचे पडटात जे तो सांगू शकना. हेचे जर विचारले तो कसो माल कर्नाटकाच्यान गोंयांत हाडटा आनी ताका कितें करता येता हे तो उलोवंक शकना. ते जर तुम्ही ताका विचारशात तर कळटले की अमुक वस्तू आयज कान्या सारकी गोष्ट आयज 100 रुपयाच्या वयर कशी पावली. फक्त पावस हे त्याचे कारण नसता. आणि अशा टायमार जर आम्ही जर असो ऍक्ट येता आणि ह्या ऍक्टान खंयसरूच त्या फार्मराक जागोच ना आपले कसलो अन्याय जालो तर त्यांनी कितें करचें. तेका जो कितें खर्च येता एखाद्या पिकाक काडपाक शेतकऱ्याक ते धरून तेका एक जर मिनिमम प्राइस त्या वस्तूची ठरवंक ना जाल्यार
फाल्यां हो ट्रेडर ती 10 रुपयाक घेतलो आणि आयज जर 100 रुपयाक विकता फाल्यां 1000 रुपयाक विकतलो ताका आडोवपाची कांयच सोय ना. म्हणजे दोन्ही सायडींतल्यान फार्मर आणि कंज्युमर दोन्ही सायडींतल्यान तेजें नुकसान आहा. एक व्हडलो माफिया हितूनसून तयार जातलो ह्या एकट्यान आणि तो असो आणि तसो फूल नॅशनल लेवलाक ज्याच्या वांगडा झगडपाची सामान्य शेतकऱ्याची ताकद ना आणि त्या खातीर राजकीय पक्षांक एक जावपाची गरज आसा. शेतकऱ्यांक ताकद दिवपाक आणि शेतकऱ्यांनी आणि तशेंच हे सगळी जी चेन आहा एक जर व्हडलो जर ट्रेडर तयार जालो जाल्यार हो बारीक जो ट्रेडर आसा जो बाकीच्या गांवांनी सामक्यान पावयता तो सोंपतलो. ते दोन्ही सायडीक तेजे इफेक्ट जाता. काँग्रेस पक्ष ह्या विशयाचेर जे कितें विशय आसा ते एक मेन विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस नॅशनलाचे जावं किंवा स्टेट लेवलाचे जावं काँग्रेस पक्ष चालू आसा. कमी पडटा असं तुका दिसना? ना एक कितें जाला पयलो म्हणजे खंयच्या कायद्याचो विशय आसता तेन्ना आमकां पयलीं हो कायदो समजून घेवची गरज आसा. जो पर्यंत कायदो आमी वाचिना अभ्यास करिना आणि त्याचो परिणाम कितें जातलो तो समजून घेयना तो पर्यंत आंदोलनां जायना. आयज पंजाबान आंदोलन चालू आहा तुम्ही पळयता तेंच्यांनी एकूच गोष्ट मागली की आमकां मिनिमम सपोर्ट प्रायस दिया. जितल्या हळूहळू जशें अवेरनेस जाला आणि शेतकरी हो विशय असो आसा तेचे कडेन आदींच तो गांवांनी आसा इतल्या बारीक बारीक कॉर्नरांनी येता तेच्या पर्यंत कायदो पयलीं पावत ना वाचलेलो नसता कोणी आणि त्या खातीर अवेरनेस जावपूच ही पहिली गोष्ट आसता. जशें अवेरनेस जालें तुमकां आतां हांवें कायदो समजावन सांगलो तुमच्या मार्फत तो लोकांकडे पावलो तर ऑटोमॅटिकली लोकांच्या लक्षात येयलें की हांवें तितून चूक कित्याक कायद्यान आणि जर तो दिसली ते लोक ऑटोमॅटिकली त्याच्या विरुद्ध उभे राहतात. आमचो एक दुसरो विशय म्हणटा तो आयज गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी तेजे सगळे ऑफिस बॅनर्स तशेंच फ्रंटल ऑर्गनायझेशन आयज आमी डेलिगेशन घेवन वुमन एंड डायरेक्टर ऑफ वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंट हे ऑफिसाचेर गेल्लेले. एक दुखाची गजाल म्हणटा सांगपाक मुद्दाम सोदता कित्याक जेन्ना आमी थंयसर ऑफिसा कडेन तेजे गेले जाल्यार सकयल पळयलें जाल्यार थंयसर सारकी पुलिसाची भरपूर फौज तयार आसलेली आनी पुलिसांनी आमकां भितर वचपाक दिवना. आमी भरपूर नारेबाजी केली पण आमकां थंयसर भितर वचपाक दिवना आनी जेन्ना आमी सांगलें आमकां जर तुमी भितर वचपाक दिना जाल्यार डायरेक्टर आसा ताका आफया म्हणून तेन्ना आमकां कळ्ळें पुलिसा कडसून कितें डायरेक्टर ना डिपार्टमेंटान डायरेक्टर ऑफ वुमन वेलफेअराचो एंड चायल्ड डेव्हलपमेंट. सो डायरेक्टर ना तशेंच ना आमी म्हणल्यार डेप्युटी डायरेक्टराक आफय तेजो जो ज्युनियर आसा ताका जाल्यार तोवूय ऑफिसान ना. तेच्या उपरांत बाबा कोण तरी हेड क्लर्क आसतलो ताका तरी आफय जाल्यार तोवूय ना आफय. सो आयज जे ऑफिसान आमी गेलेले गव्हर्मेंट ऑफिस ते गव्हर्मेंट इतले बिजी आसूंक जाय कित्याक सद्या थंयसर मेन स्किमी म्हणटा त्या डिपार्टमेंटान चलता. गृह आधार स्किमी चलता थंयसर तशेंच आमची लाडली लक्ष्मी स्किमी चलता आनी त्या ऑफिसान आयज तेंचो कोणूच स्टाफ ना. जाल्यार लास्टाक थंयसर आमकां उत्तर दिवपाक लागून जी डायरेक्टराची PA आसा ती थंयसर आमचे कडेन येयली आनी जेन्ना ताका आमी प्रश्न केले जाल्यार ताका आन्सर दिवपाक आमचे कडेन जावना. ती म्हणपाक लागली आपूण फक्त PA आपूण तेजे बद्दल कांय डिटेल आपल्याक खबर ना आनी सर हांगा ऑफिसान ना. सो हे तेंचे कडसून आमकां एक उत्तर मेळ्ळें. आमी मुद्दाम सांगपाक गेलेले आमी थंयसर मोर्चा घेवन गेलेले फक्त एकूच कारणाक लागून जी गृह आधाराची स्कीम चल्ल्या ही जी गव्हर्मेंटान स्टार्ट केलेली आयज ती गव्हर्मेंटाची स्कीम कोलॅप्स जावपाक पावलेली आसा. 8 म्हयने जाले एप्रिलांसून ते ऑक्टोबर पर्यंत 8 म्हयने कंप्लीट जाले अजून पर्यंत तेजे पयशे अजून पेंडींग आसा. तांकां जी बायलांक जे गृह आधार स्कीम स्टार्ट केलेली ती 1,500 रुपया म्हयन्याक मेळटाले ते अजून 8 म्हयने जाले तांकां ते पयशे मेळना. आनी आयज दूख लागता कित्याक ते लोक खुबशीं बायलां कितें लॉकडावनात अशी परिस्थिती येयलेली आसा की लोकां कडेन काम धंदो ना. लोक बेकार जावन पडला. जेंचे जे घोव कामाक वयताले कितें जोडून हाडटाले ते आयज सगळे जाण बेकार आसा. कोण ड्रायव्हर आसलेले कोण लेबर म्हणून काम करताले. आयज हांकां हे स्किमीची खरी गरज आसलेली. ह्या लोकांक आतां स्किमीची गरज आसलेली हे लॉकडावनात
आनी लॉकडावनान गव्हर्मेंटान तांकां पयशे दिनासतना हेंचेर अन्याय केलेलो आसा. हांव म्हणटा ते फक्त 1,500 न्हू, ह्या लॉकडावनान जर खरो गव्हर्मेंट तांकां हेल्प करपाक सोदतालो जाल्यार ते डबल करूंक जाय आसले. 1,500 जाग्यार 3,000 रुपया दिवंक जाय आसले त्या लोकांक. आनी कित्याक तेंचो संवसार चलोवपाक लागून, कित्याक खुबशे लोक आमी जाणा कितें हे 1,500चे आपली मेडिसीन बाकीचे आपले भुरग्याक कितें कपडे घालपाक हे ते सो हेजेर हे आपले घर चलयता. सो अशी गजाल जाल्ली आसा कित्याक आमकां हेच्या वरसून दिसून येता. तेच्या बरोबर जी लाडली लक्ष्मी स्कीम आसा, लाडली लक्ष्मी स्कीम आसा जी 18 वर्सांचेर वयाचेर जेन्ना चेडूं येता जेन्ना ताका ही लाडली लक्ष्मी लागू जाता, आमी तोवूय तांकां जाप विचारपाक लागून गेलेले. 2018 सून ते 2019 काबार 2 वर्सां जाली एक लाडली लक्ष्मी स्कीम सँक्शन जालेली ना. सगळे पेंडींग दवरलेले आसा. सो गव्हर्मेंटा कडेन स्कीम दिवपाक जायना जाल्यार ही स्कीम तेंच्यांनी एनावन्स करून 2 वर्सां ही पेंडींग कशी दवरता. आनी आतां तेंच्यांनी एक न्यू तयारी केलेली आसा. जी लाडली लक्ष्मी स्कीम आसा ती पयलीं तुमकां खबर आसलेलें की ताका कितें लिमीट नासलो सँक्शन करपाक लागून कोणूय अप्लाय करूंक शकतालो लाडली लक्ष्मी, अशी ह्या भाजपाच्या गव्हर्मेंटान तेन्ना एनावन्स केलेली. बट आयज तेच्या उपरांत तेंच्यांनी कितें केलें, 8 लाखाचो इन्कम दवरलो. जे 8 लाख पर्यंत इन्कम आसा तांकां फक्त ही मेळटली म्हणून. आनी आतां कितें केलां काय म्हटल्यार आतां तेंच्यांनी त्या 8 लाखांसून 3 लाखाचेर येयला. सो ह्या गव्हर्मेंटाक ही स्कीम चलोवपाची ना, हांकां ही स्टॉप करूंक जाय म्हणून हे सगळी नाटकां करतात. कित्याक गव्हर्मेंटा कडेन सद्या पयसो ना, गव्हर्मेंट फायनान्शियली करप्ट जाल्लेले आसा, काबार जाल्लेले आसा. आनी तेच्या लागून खंय तरी ही स्किमी आतां बंद करपाचो प्रयत्न चल्ला हो दुबाव येता. हांव गव्हर्मेंटा कडेन मागता ही स्किमी जेन्ना पब्लिकाक लागून केलेली आसा, गृह आदाराचे जी पेंडींग पयशे उरला 8 म्हयन्याचे ते इमिजिएटली रिलीज करा म्हणून. आनी जी आमचे जे स्कीम आसा आमची दुसरी आमची जी लाडली लक्ष्मी ती 2 वर्सांसून जी पेंडींग आसा पळय ती सगळ्या लोकांची स्किमी क्लियर करा म्हणून. आनी आतां बीजेपीन अशें दिसून येता तेन्ना जी स्किमी स्टार्ट केलेली फक्त वोट बँकाक लागून स्टार्ट केलेली अशी दिसपाक येता. कित्याक वोट बँक मेळोंक जाय, लोकांचे वोट मेळोंक जाय, बायलांचे वोट मेळोंक जाय, लोकांचे सिटीजनाचे वोट मेळोंक जाय म्हणून ही स्कीम स्टार्ट केलेली अशें दिसता. कित्याक दर त्या टायमाचेर तुमी स्कीम जेन्ना स्टार्ट केलेली, आतां इलेक्शन जे लागीं पावपाक लागला, 1 वर्स इलेक्शनाक उरला, तेच्या पयलीं म्युनिसिपालिटीची इलेक्शनां येवपाची आसा, मागीर असेंब्ली इलेक्शन, जाल्यार आतां गव्हर्मेंट कितें करपाक लागलेलो आसा जाल्यार आतां तांकां रिन्यूवल करपाक लायलेलें आसा गृह आधार स्किमीक. गृह आधार जर आतां रिन्यूवल करपाक लायता जाल्यार तांकां इन्कम सर्टिफिकेट दिवची पडटा, रेजिडेन्शियल सर्टिफिकेट दिवची पडटा, लायफ सर्टिफिकेट दिवची पडटा. आतां इन्कम सर्टिफिकेटाक आनी रेजिडेन्शियल सर्टिफिकेट तुमी मुद्दाम म्युनिसिपालिटीन खंयच्या म्युनिसिपालिटीन वचून पळया, नाल्यार मुर्मा गोवा म्युनिसिपालिटीन या, हजारांनी बायलांची लायनी पडलेली आसता दिसाक. कित्याक ते इन्कम सर्टिफिकेटाक लागून येता रेजिडेन्शियल. आनी थंयसर तेंचे कडेन स्टाफूच ना, मामलेदार थंयसर चेंज जायत आसा, ट्रान्सफर जायत आसा. आनी थंयसर लोकांक मुर्मा गोवान अशें जाल्लें आसा की लोकांक आतां 2-2 म्हयने जाल्यार 3-3 म्हयने जाल्यार तांकां इन्कम सर्टिफिकेट मेळना, रेजिडेन्शियल सर्टिफिकेट मेळना, अशी परिस्थिती येयल्या. तीच परिस्थिती आमच्या गांवच्या वाठारान आसा. पंचायत लेवलीक खंय लागता, पंचायत लेवलीक पयलीं इन्कम सर्टिफिकेट कोण दितालो, आमचो जो पंचायत सेक्रेटरी आसतालो तो दितालो. आतां गव्हर्मेंटान कितें केलां, पंचायत सेक्रेटरीचो पावर काडला आनी मामलेदाराक दिला. सेक्रेटरी इश्यू करूंक शकना इन्कम सर्टिफिकेट आनी आमचे रेजिडेन्शियल सर्टिफिकेट, तांकां मामलेदाराकडे वयचें पडटा. तेच्या लागून सगळे आमच्या ग्रामीण भागांत 2-2 म्हयने 3-3 म्हयने जाले आतां पेंडींग आसा. सो हांव कितें म्हणटा, हे कोवीड टायमाचेर जेन्ना ही महामारी बिमारी जी सगळे गोंयभर पसरला, आख्खे देशभर पसरला, ह्या टायमाचेर तुमी हे रिन्यूवलाक कित्याक लागून लागला. पयलीं तुमी इमिजिएटली लोकांचे पयशे रिलीज करा जे तुमी 8 म्हयन्यासून पेंडींग आसा, आनी लाडली लक्ष्मीची 2 वर्सांसून पेंडींग आसा ते पयलीं रिलीज करा. आनी हे जे रिन्यूवल करूंक जाय ते 6 म्हयने उपरांत करा तुमी. जेन्ना ही महामारी बिमारीसून जे लोक न्यूट्रल जातले, जेन्ना जाग्यार पडटले तेन्ना तुमी रिन्यूवल करा. आतां गर्दी जी बायलांची पडला सगळे एरियेन आख्खे गोंयभर, ती म्हाका खंय तरी दूख लागता. आनी गव्हर्मेंटा कडेन स्टाफूय ना. सो ही वोट बँक पॉलिटिक्स करपाची बंद करपाची गव्हर्मेंटान या. आनी खरेंच जर गव्हर्मेंटाक लोकांची जर काळजी आसा, ताका जनतेची काळजी आसा, तर इमिजिएटली हे पयलीं पयशे लोकांचे रिलीज करा. गृह आधार जी 8 म्हयन्यासून पेंडींग आसा आनी 2 वर्सांसून जी लाडली लक्ष्मी स्कीम पेंडींग आसा. लाडली लक्ष्मी स्कीम आसता 30% लोकांक सुद्दां मेळची ना. 3 लाख म्हणजे गोंयकार कोणाक पळय सादारण फॅमिली सुद्दां ते 3-3.5 लाख कोणाचे इन्कम आसता आतां गोंयकाराच्या म्हणटा. सो गव्हर्मेंटाचे हेच्या वरसून कळपाक दिसता गव्हर्मेंटाचो विचार कितें आसा. सो गव्हर्मेंट ही स्कीम खंय तरी बंद करपाक सोदता. कित्याक हेचो बेनिफीट लोकांक मेळचो न्हू लाडली लक्ष्मीची, हो तेंचो हिडन एजेंडा आसा. सो तेंच्यांनी जेन्ना पयलीं तांकां स्लॅब नासलो, जेन्ना स्टार्ट केली तेन्ना
तेन्ना लोकांक बेनिफीट दिली, वोट बँक पॉलिटिक्स केली, त्याच्या उपरांत 8 लाख केली आणि आता 3 लाख. 3 लाख एक नॉर्मल मनीस, एक नॉर्मल मनशाचो इन्कम आज 3 लाख रुपये आसा. सो ही 3 लाख समज जाल्यार एकूय मनशाक लाडली लक्ष्मीची बेनिफीट ह्यान फुडें मेळपाना. आणि गव्हर्नमेंटान क्लियर करूंक जाय की बाबा ही 2 वर्सांची जी लाडली लक्ष्मी पेंडिंग आसा, जे 8 लाखाचो स्लॅब आसलेलो, तांकां बाबा ही लक्ष्मी ही बेनिफीट मेळटले काय मेळपाना. होय काय तांकां परत रिन्यूवल करपाक लायतले, तुमी परत अप्लाय कर म्हणून सांगतले. सो हेजेर गव्हर्नमेंटान क्लियर येवंक जाय. गव्हर्नमेंट फक्त लोकांकडे फटींगपणां करता हे गृह आधाराच्या स्किमीच्या नांवान, तशेंच आमच्या हेच्या नांवान लाडली लक्ष्मीची. आणि तुमकां सगळ्यांक खबर आसतलें जे आमचे DSS स्कीम आसलेली, ओल्ड जे पेन्शन मेळटाले, तेच्या लागून आमी मोर्चा आयलेलो. आणि तेन्ना मोर्चा आयल्या उपरांत त्याच दिसा सीएमान 1 म्हयन्याचे रिलीज केले. बट खंय तरी म्हणपाक लागलो सीएम की बाबा हे काँग्रेसीक पयलीं कळ्ळें म्हणून आयज परत आमी गृह आधाराक लागून आणि आमच्या लाडली लक्ष्मी लागून हे आयला. सो हांव सीएमान सांगता की बाबा मागीर म्हणनाका कितें बाबा आमी सँक्शन करपाचें आसलेलें म्हणून काँग्रेसीन पयलीं मोर्चा आयला म्हणून. सँक्शन करपाचें आसा, लोकांचे पयशे पावया तुम्ही आयज गेले तुमकां डायरेक्टर मेळ्ळो ना. आता ह्या फुडें कितें करता तुमी परत? आमकां डायरेक्टर मेळना, थंय डेप्युटी डायरेक्टर मेळना, थंयसर तेंचो हेडीच जाय ताचो कोणूच स्टाफ ना. आणि पुलीस कशें आमकां भितर सोडना जालें. लास्टाक आमकां 4 जाणांक सोडले भितर. तेजे भितर अमरनाथ गेलो, जनार्दन भंडारी गेलो, भरत माटोलकर गेलो आणि आमचे रोशन म्हणून 4 जाण गेली भितर. आणि 4 जाण वचून थंय मेळपाक गेले, थंयसर एकटो कोण स्टाफ ना. ते म्हणटा आमकां भितरले कांयच खबर ना. सो अशें खंय तर दिसता की बाबा आयज आमी काँग्रेस पार्टी एक डेलिगेशन घेऊन येवपाचें आसलेलें म्हणून हे लिपोवन गेले काय म्हणून, लिपोवन धांवले काय म्हणून अशें दिसता. आणि तेच्या लागून थंयसर कोणूच स्टाफ नासलो. कित्याक डायरेक्टराची ड्युटी, डेप्युटी डायरेक्टराची ड्युटी, बाकीच्यांची ड्युटी थंय रावपाक. म्हाका दिसता जर आमी एक 8 दीस पळयतले, जर गव्हर्नमेंट हेचेर कांय डिसिजन घेयना जाल्यार आमी ना कळटा कोणाक तेचेर परत आमी हल्लाबोल घालतले सोशल एंड वेलफेअर डिपार्टमेंटाचेर. सो हांव मागता जो इन्चार्ज आसा, मिनिस्टर इन्चार्ज आसा विश्वजीत राणे, आणि तशेंच सीएमाकडे बेगीनच्या बेगीन लोकांचे पयशे आसात ते रिलीज करचे, गृह आधार आणि लाडली लक्ष्मीचे, तशेंच DSS जे पेंडिंग आसात तेवूय रिलीज करचे. तुम्ही म्हणत होता की स्कॅम चालू आसा, हेचे भितर व्हडलो स्कॅम चालू आसा. व्हडलो स्कॅम असो चालू आसा की म्हाका दिसता गव्हर्नमेंटाक कोविड पेशंट आनी वाडलेले जाय, तेच्या लागून हे रिन्यूवलाच्या फाटल्यान लागलेले आसा. कित्याक रिन्यूवलाक लागून जी गर्दी पडटा जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान ती भरपूर पडटा, हजारांनी लोक रावतात, तेन्ना तांकां सोशल डिस्टन्सिंग लागना. गव्हर्नमेंट बोप मारता सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. जेन्ना तुमी स्कीम बंद पडटली म्हणून लोक बेगीना बेगीना धांवपाक लागले आपले इन्कम सर्टिफिकेट घेवपाक, आपली रेसिडेन्शियल सर्टिफिकेट घेवपाक. आणि हेच्या भितर खंय तरी दिसता की गव्हर्नमेंटाचो कडेन पयसो ना, गव्हर्नमेंट बँकक्रप्ट जाल्लेले आसा, फायनान्शियली काबार जाल्लेले आसा. तेच्या लागून ही स्कीम खंय तरी बंद पडपाक लागून हो गव्हर्नमेंटा सगळो गोलमाल चाललेलो आसा. खरं बाबा तुझ्याकडे लास्ट क्वेश्चन विचारतो. तुम्ही जे माफिया बद्दल म्हणले, तुम्ही माफिया तुम्ही कोणाक एक्झॅक्टली पॉइंट आउट करून करता माफिया बद्दल? पया हे जो ऍक्ट जो नवीन जो झालेला आसा तो गव्हर्नमेंटान सांगले की आदले जे ट्रेडर आसात ते लोकांक त्रास करतात म्हणून आम्ही हे नवीन कितें तरी करतात. तशेंच गव्हर्नमेंटान म्हटले की फार्मरांका हेल्प करपाक, तांकां प्रोटेक्ट करपाक म्हणून करता. पण जेन्ना आमी ऍक्ट वाचता आणि गव्हर्नमेंट हे माफिया म्हणून स्वता गव्हर्नमेंट एक नवीन माफिया क्रिएट करू शकता ऍक्टाच्या अंडर. आणि तो ल्हान नसतलो, हो फुल देशाक तेजो इफेक्ट जातलो. आणि ते जे गव्हर्नमेंटाचे सध्या जे लाडले जे लोक आसात त्यांच्यात पैकी कोणतरी असतात कॉर्पोरेट प्लेयर. पूण फायनली शेतकऱ्यांचेरूय आसतले की ते कोणा वांगडा डील करतले, खंयच्या ट्रेडरा वांगडा. तुम्ही एक लक्षात घ्या की शेतकरी अशा कंडिशनान आसा की तो एखाद्या व्हडल्या बिझनेसमॅना वांगडा डील करू शकता. ताका स्वताचे जे प्रॉब्लेम आसा जोपर्यंत तुम्ही कायद्यान तशें प्रोविजन दवरिता त्याच्या खरेंच प्रोटेक्शन आहा. आयज एका शेतकऱ्याक एक पीक काडपाक मिनिमम कितलो खर्च येता स्वताक पर्सनली. जर तो फाल्यां विकता तेजे वयर खंय तरी विकपाक पावूंक जाय ना, तो नुकसान जावंक जायना न्हू तेजें. तर ते धरून जर सरकारान एक जर मिनिमम प्राइस ठरयली, ह्या प्राइसाच्या सकयल वचोन तो ट्रेडर ती वस्तू घेवं शकना, तो स्पॉन्सर घेवं शकना, तर कळण्यासारकें आसलें आनी ते एकटाच जाय आसलें. तशेंच तो जो कंडिशना कितें घालतलो ट्रेडर ताका स्पॉन्सर, ती कंडिशनां कितें आसची, मिनिमम कंडिशन हे एकटाच जाय आसलें. तुम्ही स्वता
हांव तुमकां विनंती करता की तुमी वाचून पळोवची हे एक्टात कितें बरयल्लेलें आसा हे आतां गॅजेटान ऑफिशियल गॅजेटान येयल्लेले आसा हे तेतून स्वता पळयचे की आमी आमचे सायडीचे कितें तरी वेगळी गोष्ट सांगिना खरेंच ना आनी ताचो इफेक्ट कितें जाता हे ऑटोमॅटीक कळटा जो पर्यंत तुमी एक्टान तिसरी गोष्ट घालिना की हेंच्यांनी घातला कितें तर जर डिस्प्यूट जालो दोन्ही एक्टांनी चॅप्टर 3 डिस्प्यूट रिझोल्युशन तर फार्मर आणि तो स्पॉन्सर दोगांनी वांगडा बसचे आनी आपसान मिटोवन ठरवचे कशें तर ऑन बेसीस ऑफ एग्रीमेंट त्या फार्मराची बाबड्याची कॅपॅसिटी आहा वेगळ्या व्हडल्या आदींच जी हे आसली हांगासर जमीनदारी आसली भाटकारशाही आसली तेन्ना ताका जमोंक ना सामान्य शेतकऱ्याक तो येदो व्हडलो आतां पूण तरी चाय आनी पोट घालून येतले व्हडले व्हडले गाडयांनी आनी तेंच्या वांगडा फार्मर डिस्कस करतलो हे शक्य आहा थंयसर सरकारची जबाबदारी एकच लास्ट प्रश्न विचारता म्हादेचेर काल प्रोग्रेसिव्ह फ्रंटान प्रेस कॉन्फरन्स घेवन गुंडू राज वगैरे आता राव ताका ते शिटकावणी दिला की बाबा तुम्ही हांगा येवन तुम्ही एजिटेशन करता म्हादेचेर हांगा येवन तुम्ही डबल हे करता तुम्ही हेजेर कितें रिएक्शन दिता हेजेर पळय आमचो तुमकां डायरेक्ट ब्लेम केला की तुम्ही हे स्टार्ट केला आणि तुम्ही खंय तरी टायप आहा सो आमी तांकां सांगपाक सोदता की बाबा जो दिनेश गुंडूराव आसा तो आमचो काँग्रेस पार्टीचो AICCचो इन्चार्ज म्हणून आमचो गोंयांत येयल्लो आसा तो कर्नाटकाचो म्हणून येवना ऑल इंडिया काँग्रेस पार्टीचो इन्चार्ज म्हणून येयल्लो आसा तो आतां एक काँग्रेसीचो कर्नाटकाचो एक वासी तो नागरीक तो थंयचो पण आयज तुमकां सांगपाक सोदता कित्याक जे प्रमाणे आयज कर्नाटकान BJPचो गव्हर्मेंट आसा गोंयांत BJPचो गव्हर्मेंट आसा देशांत BJPचो गव्हर्मेंट आसा सो आयज काँग्रेस पार्टीचो स्टँड जो गोंयकारांक लागून आसा आनी स्पेशली ऑन म्हादई आनी तेच आमच्या इन्चार्जान दिनेश गुंडूरावानूय सांगलेलें आसा की बाबा वी आर फर्म दॅट एवरी स्टेट हॅज इज ऑथॉरिटी टू प्रोटेस्ट आयज आमकां गोंयकारांक खंय तरी म्हादई ही आमी आमची लायफलायन म्हणटा आमची आवय म्हणटा मदर म्हणटा जाल्यार ही आमकां सद्या गरज आसा आनी हेज्या लागून झगडपाक काँग्रेस पार्टी केन्नाच फाटी सरपाना तो एक कर्नाटकाचो स्थानीक आसा तेणेन सुद्दां क्लियर कट केलेलें आसा करताना त्यांनी जो डायव्हर्जन मागलेलं गोंयाक वचूं नाका म्हणून तरी म्हादई दिवप ना म्हणून सांगितलें ना पळय तेणेन कितें सांगलेलें तें न्हू आयज तुमकां तेणेनूच तशें क्लियर केलेलें आसा कित्याक जेन्ना कर्नाटकान इलेक्शन आसलेलें तेन्ना एक्स चीफ मिनिस्टर स्वर्गीय चीफ मिनिस्टर पर्रीकरानूच हांगसून लेटर धाडलेलें कर्नाटकाचे लिडर ऑपोजिशन येडियुरप्पाक तेन्ना तो CM कितें म्हादईचें उदक तुमी घ्या म्हणून सो हे सुद्दां आमी लोकांक उगडास करपाक सोदता ही पॉलिटिक्स काँग्रेस पार्टी करना ही पॉलिटिक्स जे करता ते BJPची डबल स्टँडर्ड आसा आनी आमी एज अ काँग्रेस पार्टी गोंयची काँग्रेस पार्टी वी आर फर्म आनी वी वील फायट आमकां म्हादई जाय कित्याक ती आमची लायफलायन आनी ती आमी घेवनूच रावतले हेच्या लागून मात सुद्दां आमकां दुबाव ना तो मागीर कोणूय कितें उलयलो ना बट गोंयचो स्टँड आसा काँग्रेस पार्टीचो स्टँड आसा आमच्या पार्टी प्रेसिडेंटचो स्टँड आसा CLP लिडरचो स्टँड आसा सगळ्यांचो स्टँड आसा ऑफिस बेरांचो कित्याक बाबा म्हादईक लागून आमी झगडटले आनी म्हादई आमी मेळोन घेतले आमच्या गोंयकारांक लागून